फार गरजेचं आहे. त्याचं कारण गुरुत्वाकर्षण कक्षेचा शोध लावणाऱ्या न्यूटननं आंब्याच्या झाडाखाली बसून तो वाट नव्हता बघत की आता आंबा खाली पडणार, आता सफरचंद ते खाली पडणार सफरचंदाच्या झाडाखाली आणि मग आपण गुरुत्वाकर्षण कक्षेचा शोध लावणार. क्युरिओसिटी नावाची गोष्ट त्याच्याकडे होती. सफरचंद पडल्या पडल्या त्याची जिज्ञासा जी आहे ती चालू झाली आणि मग त्या शोधाचा जन्म झाला. तसं तुमच्याकडे असलेल्या क्षमतांची जाणीव होणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. काय क्षमता आहेत, किती क्षमता दिले आणि त्या क्षमता ओळखणं का गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो. तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईल मध्ये 264 जीबीचं मेमरी कार्ड आहे. ते 264 जीबीचं मेमरी कार्ड भरत नाही म्हणून अनेकांची धडपड चालू असते. तुझं ब्लूटूथ ऑन कर, शेअरिंग ऑन कर, तिकडली लिंक पाठव, फ्री डाउनलोड कशातनं होते ती लिंक पाठव. हा मोबाईलचं मेमरी कार्ड भरत नाही म्हणून आपली धडपड चालू असते. निसर्गानं मेंदू नावाचं मेमरी कार्ड दिलंय. त्या मेमरी कार्डची कॅपॅसिटी किती आहे माहित आहे? मी म्हणत नाही, शास्त्रज्ञ असं सांगतायत 40,000 जीबी कॅपॅसिटीचं मेमरी कार्ड आहे. 200 जीबी भरत नाही म्हणून आपली धडपड आहे. 40,000 जीबी कॅपॅसिटी मधलं शास्त्रज्ञांचा मेंदू 8% वापरलाय. आपला मेंदू आपण किती टक्के वापरला एकदा बघून घ्या. मी स्वतः मायनस मध्ये आहे, तुम्ही चेक करायला हरकत नाही. 40,000 जीबी कॅपॅसिटीचं मेमरी कार्ड आहे. ते भरण्यासाठी किती धडपड करायला पाहिजे? त्यातलं काही टक्के जरी वापरलं तरी आपल्या आयुष्यात अपेक्षित असणारं यश आपल्याला मिळतं. केवढ्या क्षमता दिलेत बघा. माझा साधा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका पण शोधा. आई वडिलांच्याकडून आणि निसर्गाकडून आलेल्या क्षमतांचा 100% वापर केलेले किती विद्यार्थी माझ्या समोर आता येत आहेत? मी 100% म्हणालो. त्याचं उत्तर नाही असं. तुम्ही जेवढ्या क्षमतांचा वापर करता तेवढं यश तुमच्याकडे. जर 70% क्षमतांचा वापर केलेला असेल तर मार्कलिस्टवरच्या तुमच्या गुणांचा आकडा 70% असतो. जर तुम्ही 100% वापर केला असेल तर कदाचित तिथं ते 100% दिसेल.